तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश राऊत, स्ट्रिंग बायो कंपनी प्रतिनिधी। मी आज अनिकेत वरपे यांच्या झेंडू या पिकाच्या प्लॉटवरती चिखली तालुका संगमनेर या ठिकाणी आलेलो आहे। तर त्यांना रिझल्ट काय वापरलं प्लॉटसाठी आणि काय रिझल्ट भेटले हे शेतकऱ्याकडनंच आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेऊ। तर दादा नमस्कार। नमस्कार सर। नमस्ते। काय वापरलं होतं सर आपण? सर आपण गणेश राऊत सरांनी आपल्याला स्टिंग बायोचं आपल्याला हे दिलं होतं, तर त्याच्याकरता एक आम्ही 5-6 दिवस झाले ओके वापरलं आम्ही। त्याचं आम्हाला खालून फुटा वगैरे एकदम चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे जे पाहिजे ते आम्हाला भेटले। ओके आणि खरोखरच स्टिंग बायो गणेश राऊत सर भेटल्यामुळे आधी फुटा कमी होता आमच्याकडं, पण एक 5-6 दिवसापूर्वी ना वापरल्यामुळे जो खालून जो फुटवा आहे ना एकदम मस्त प्रमाणामध्ये फुटवा, पण एकदम म्हणजे खरंच चांगला आहे फुटवा, फुटव्याला काही अडचणच नाही आली। ओके आणि भरपूर प्रमाणामध्ये आता त्याच्यामुळं कळी पण निघू राहिली बऱ्यापैकी, अजून कमीच आहे पण अजून आम्हाला एकदा वापरून बघावं लागणार आहे। ओके ठीक आहे, धन्यवाद। ओके, तुम्ही परत एनएनझो वापरला तर एनएनझोचा तुम्हाला रिझल्ट वगैरे काय दिसलेला आहे? तर एनएनझोमुळे ना आम्हाला झाडाची जी ग्रीनरी ना ग्रीनरी एकदम मस्त हिरवेगारपणा, आणि जो याच्या आधी ना इनोंजाच्या आधी ना जरा पिवळसरपणा होता, इनोंजो वापरल्यापासून आहे ना एकदम अशी काळुखी यायला लागली। अच्छा, आणि जे झाडामध्ये जी ग्रीनरी ना एकदम ग्रीनरी मस्त प्रमाणात वाटते। आणि कळी वगैरे बहार फुलबहार मध्ये कसा फरक पडला फुलबहार तुम्हाला? मध्ये पण एकदम सुधारणा आहे याची चांगली बऱ्यापैकी। जो इनोंजाच्या ऐवजी ना म्हणजे त्याच्या आधी ना हे असं प्रमाण जास्त होतं, जे पिवळपणा आहे ना यस अच्छा, अच्छा. तो जास्त प्रमाण होतं। अच्छा आणि अच्छा इनोंजामुळे ना बऱ्यापैकी एकदम कव्हर झाल्यासारखं वाटतंय बुवा असं। तर हे रिझल्ट बघून तुम्ही इतर शेतकरी बंधूंना काय सांगा? नाही 100% आहे ना, इतर शेतकऱ्याला माझं सांगणंच आहे स्टिंगचं आणि जे इनोंजो जे तुम्ही म्हणताय ते वापरलंच पाहिजे। त्याचा रिझल्ट पण आहे ना 99% रिझल्ट चांगलाच आहे, म्हणजे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधान 100% समाधानी आहे। ओके, धन्यवाद। अच्छा, चला धन्यवाद।